कर्म म्हणजे काय त्याची एक पौराणिक कथा। एकदा एक राजा हत्तीवर बसून आपल्या राज्यात निरीक्षण करण्यास फिरत होता। फिरत फिरत तो एक गावातील दुकानासमोर थांबला। प्रधानाला बोलवून म्हणाला, का कोण जाणे, मी या दुकानदाराला पूर्वी कधी पाहिले नाही, त्याला ओळखत पण नाही, पण या दुकानदाराला फाशीची सजा द्यावी असे मला वाटत आहे। प्रधान बुचकळ्यात पडला। तो काही बोलण्याच्या अगोदरच राजा तेथून निघून गेला। प्रधान विचारात पडला। त्याने ते दुकान पाहून ठेवले व तो राजाबरोबर राजमहालाकडे निघून गेला। दुसऱ्या दिवशी प्रधान गावातल्या त्या दुकानाशी साध्या वेशात पोहोचला। दुकानात दुकानदाराशिवाय कोणीच नव्हते। आजूबाजूला चौकशी केली असता तो चंदनाचा व्यापारी असल्याचे समजले। तो दुकानात गेला। त्याच्याकडे सुवर्ण वर्णांचे सुगंधी चंदन होते, मात्र कोणी खरीददार नसल्याने मालक वैतागला होता। चौकशी करता कळले की लोक नुसते येतात, वास घेतात आणि साधा दरही न विचारता निघून जातात। रिकाम्या बसलेल्या दुकानदाराला बऱ्याच वेळा वाटे की किमान राजा तरी मरावा, तो मेला तर त्या आसमंतात दुसरा कोणी चंदनाचा व्यापारी नसल्याने राजाच्या अंत्यसंस्काराला तरी मोठ्या प्रमाणात चंदन खरेदी होईल, माल विकला जाईल, मला 4 पैसे मिळतील। प्रधानाला मग राजाला या अनोळखी व्यापाऱ्याला फाशीची सजा का द्यावी असे वाटले होते याचा उलगडा झाला। व्यापाऱ्याच्या मनातील राजाविषयी वाईट विचारांच्या तरंगलहरींनी दूषित झालेल्या वातावरणात राजा आल्यावर राजाच्या मनात दुकानदाराला फाशी देण्याचे विचार उद्भवले होते। त्याने त्या दुकानदाराकडे थोडे चंदन खरेदी केले। दुकानदाराला बऱ्याच दिवसांनी गिऱ्हाईक मिळाल्याने आनंद झाला। प्रधान निघाला आणि राजदरबारात राजापुढे ते चंदन ठेवले। राजाने कागद उघडून चंदन पाहिले आणि त्याच्या सुवर्ण वर्णांचे आणि सुगंधाने मोहित झाला। त्याने प्रधानाला विचारले, कोठून आणले आहे हे चंदन? प्रधानाने त्या व्यापाऱ्याचे नाव सांगितले। राजा म्हणाला, अरे काल मला उगाच त्याला फाशी द्यावी असे वाटत होते। त्या व्यापाऱ्याला काही सुवर्णमुद्रा देण्याचा आदेश दिला। राजा अधूनमधून इतरांना अनमोल भेटी देण्यास चंदन खरेदी करू लागला। राजाच्या खरेदीने आनंदित झालेल्या व्यापाऱ्याच्या मनात आता राजा मरावा असे विचार येईनासे झाले। चांगल्या दर्जाचा चंदन व्यापारी म्हणून राजाचा मित्र बनला। आपल्या मनात इतरांविषयी चांगले विचार, दयाळूपणा आणला तर इतरांच्या मनातूनही चांगले विचार, चांगल्या भावना आपल्यापर्यंत येतील व आपला उत्कर्ष होईल। मग कर्म म्हणजे काय? अनेक जण सांगतात की आपले शब्द, आपली कृती, आपली भावना म्हणजे कर्म, पण खरे हेच की आपल्या मनात येणारे विचार हेच आपले खरे कर्म होय। अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।